लोकसभा अध्यक्षपदाची रस्सीखेच, थोड्याच वेळात मतदान। भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा। राहुल गांधींना रोज रामराम करून शहा आणि मोदींना संसदेत प्रवेश करावा लागेल, राऊतांचा टोला। महालक्ष्मी रेस्कोर्सची 120 एकरांची जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारची मंजुरी। सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरणार। मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान। मतदान केंद्रांवरती रांगा, महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच। नाशिक शिक्षक मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंचा आरोप। केंद्र प्रमुखांकडे तक्रार केल्याचीही माहिती। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवनाथ दराडे आणि पदवीधरमध्ये किरण शेलार यांचं मतदान। वरळीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बजावला मतदानाचा हक्क। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देण्याची शक्यता। वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसेन आणि नसीम खान यांची नावं आघाडीवर। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक लढवणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय। वर्षा निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल सरकारची रणनीती, विधान परिषदेची निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा। पुण्यात पहिल्यांदाच आढळले झिका बाधित, 2 जणांना झिका व्हायरसची लागण। डॉक्टर, वडील आणि मुलीला झिकाची लक्षणं। नीट घोटाळा प्रकरणामध्ये लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक निलंबित। गुन्हा दाखल झाल्यावरती जलील खान पठाणचं निलंबन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित। प्रशासकीय प्रक्रियेमध्ये दिरंगाई केल्याचा ठपका। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुक्तता। 5G स्पेक्ट्रमसाठी पहिल्याच दिवशी 11,000 कोटींच्या बोली। आजही बिडिंग प्रक्रिया सुरू राहणार। राजश्री शाहू महाराजांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रम। तर शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, हसन मुश्रीफांची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।